इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला, 5 जणांचा मृत्यू, 60 जणांवर पुण्यामध्ये उपचार सुरू, तर काही पर्यटक पाण्यात वाहून गेल्याची भीती। पुणे जिल्ह्यातल्या मावळ तालुक्यातील तळेगाव दाभाडे परिसरातल्या कुंडमाळा येथे इंद्रायणी नदीवरील लोखंडी पूल कोसळल्याची धक्कादायक घटना घडली आहे। या घटनेत आतापर्यंत 5 पर्यटकांचा मृत्यू झाला असून 60 जणांवर पुण्यातील वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत, तर काही पर्यटक इंद्रायणी नदीच्या पाण्यात बुडाले असल्याची भीतीदायक शक्यता देखील वर्तविण्यात येत आहे। घटनेची माहिती मिळताच तळेगाव दाभाडे पोलिसांसह पिंपरी चिंचवड पोलीस उपायुक्त आपत्कालीन पथकांसह घटनास्थळी दाखल झाले असून युद्ध पातळीवर बचाव कार्य सुरू आहे। मात्र आतापर्यंत तरी या घटनेतील अपघातग्रस्त पर्यटकांची अचूक संख्या समोर आलेली नाही। सुट्टीचा दिवस असल्याने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पर्यटक सहलीसाठी आले होते। दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास 100 पेक्षा अधिक पर्यटक पुलावर एकाच ठिकाणी आले असता अचानक पूल कोसळला। त्यामध्ये अनेक पर्यटक इंद्रायणी नदीतील पाण्यात वाहून गेले, तर काही पर्यटक तुटलेल्या पुलाखाली अडकले, तर काही नदीतल्या खडकावर पडून गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे। गेल्या 2 दिवसापासून या परिसरामध्ये जोरदार पाऊस पडत असल्याने इंद्रायणी नदी दुथडी भरून वाहत आहे। मात्र या जुन्या लोखंडी पुलावर क्षमतेपेक्षा अधिक माणसांची एकाच ठिकाणी गर्दी झाली असल्याने अचानक पूल कोसळल्याची दुर्दैवी घटना घडली आहे। आतापर्यंत या घटनेतील 60 ते 70 पर्यटकांना बाहेर काढण्यात एनडीआरएफच्या टीमला यश आले आहे, तर 5 पर्यटकांचा मृत्यू झाला असल्याचंही सांगितलं जात आहे। मात्र इंद्रायणी नदीतील पुराच्या पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने पुलावरून थेट पाण्यात पडलेले अनेक पर्यटक वाहून गेले असल्याची भीतीदायक शक्यता देखील वर्तवण्यात येत आहे। त्यामुळे अजून देखील नदीपात्रात बचाव कार्य आणि शोध मोहीम सुरू आहे।